नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय रत्नाकर मतकरी यांच्या कबंध या गूढकथा संग्रहातील कथा. आजची आपली कथा आहे लपाछपी. एका विचित्र वेगळ्या विश्वात घेऊन जाणारी ही कथा आहे. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या कथेला. कथेचं नाव आहे लपाछपी. आम्ही 3 जण आहोत. मोठा विलकू, छोटा विलकू आणि मी देखील विलकूच आहे. आमच्या तिघांचंही खरं नाव विलास, पण सगळे आम्हाला विलकू म्हणतात. आजीनं मला लाडानं माझा विलकू तो असं म्हणायला सुरुवात केली. तेव्हा सगळे आता मला विलकूच म्हणायला लागले. आणि ते दोघे, त्यांना कसं काय पडलं हे नाव, असं तुम्ही विचाराल ना. विचारलं तर तुमची फजिती झाली. कारण आहो, आम्ही तिघे वेगळे वेगळे नाहीच, मुळी एकच आहोत. आणि तरीही आम्ही 3 जण आहोत. मोठा विलकू, छोटा विलकू आणि मी विलकूच. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तीच तर आमची गंमत आहे. एक कोपीत आहे, जम्मत आहे, जम्माडी जम्मत. आम्हा तिघांचा तो एक खेळच आहे म्हणा ना, लपाछपीचा. मी भोजा असतो. छोटा विलकू आला की मोठा विलकू लपायला जातो. मोठा लपला की छोटा शोधून काढतो. आणि तो सापडला की स्वतः लपून बसतो. लोकांना फक्त भोजाच दिसतो, म्हणजे मीच. आम्ही 3 जण आहोत हे त्यांना ठाऊकच नाही. वयानं अर्थात आम्ही सारखेच आहोत, पण मोठा दादागिरी करतो म्हणून मी त्याला मोठा म्हणतो. तर हा मोठा विलकू म्हणजे ना, एक नंबरचा डांबरट आहे. तो कशाला घाबरत नाही. भूताला नाही की काळोखाला नाही. आणि भयंकर हुशार आहे. बराबर चालतं त्याचं डोकं. नाहीतर तो छोटा विलकू एक नंबरचा रड्या. एक सारखी त्याला आपली भीती वाटते, नाहीतर लाज वाटते. आजी अजून त्याचे अगदी लहान बाळासारखे पापे काय घेते, लाड काय करते. आणि मुख्य म्हणजे त्यालाही ते आवडतं. लोकांना देखील ना छोटा विलकू आलेला आवडतो. मग ते मला म्हणतात, किती गोड मुलगा आहे. आणि गालगुच्चा घेतात. माझे गुलाबी गाल मग अधिकच लालबुंद होऊन जातात. माझे लाल चुटूक ओठ आणि सदानकदा पाण्यानं भरल्यासारखे दिसणारे डोळे सगळ्यांना भारीच आवडतात. सगळे मला जवळ घेतात आणि माझ्या डोळ्यांकडे पाहून म्हणतात, बिचारा आई वेगळा पोरगा. हे ऐकलं की छोटा विलकूला रडू येतं, पण मोठा विलकू कधीच रडत नाही. आजी देखील मला कितीदा तरी जवळ घेऊन आई वेगळा पोरगा म्हणते. ती सांगते की माझी आई माझ्या जन्माबरोबरच मरून गेली. खरंच मरून जातात म्हणजे काय होतं माणसाचं? मी एक मोठी म्हैस मरून गेलेली पाहिलीये. ती खूप वेळ ती आपली पडूनच होती. हालचाल नाही की काही नाही. आणि कुणी तिला टोचून उठवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. मग लोक आले आणि तिला घेऊन गेले. मला वाटायचं की आई पण अशीच पडून राहिली असेल बराच वेळ. मग लोक येऊन तिला घेऊन गेले असतील. कुठं? एके दिवशी मला कळलं मेलेल्यांना कुठं नेतात ते. सोनाराचा जना मोठा चौकस होता, त्यानंच मला सांगितलं. तो म्हणाला, माणसं मेल्यानंतर त्यांना जाळतात. मी पटकन बोलून गेलं, छे, असं कसं शक्य आहे? जाळलं म्हणजे मरणार नाहीत का ती? हे आपलं असंच आजीचं ऐकलेलं. ती स्टोव पेटवताना जवळ गेलं की म्हणायची, लांब हो, भाजून मरशील. आणि मग काकडा घासलेटात बुडवायची आणि त्याला काडी लावायची. काकडा भपकन पेट घ्यायचा. जना हसला आणि म्हणाला, वेडाचेस, अरे एकदा मेलेला माणूस परत कसं मरेल? मग त्यानं मला एकदा गुपचूप स्मशानात नेलं आणि तिथं चितेवर ठेवलेल्या माणसांना जाळलेलं दाखवलं. तरी त्या मेलेल्या माणसांना जाळताना कसं वाटत असेल ते मला कळलंच नाही. जना म्हणाला, मेल्यानंतर काही वाटत बिटत नाही, सगळंच बंद. आई अशीच बंद होऊन गेली असेल असं मला वाटायचं. एकदा मी एक मांजराचं पिल्लू पाण्यात पडून मेलेलं पाहिलं. कुठेतरी गटारीत. पाणी थोडंसंच होतं आणि त्या मेलेल्या पिल्लावरून सावकाश वाहत होतं.
पिल्लू एका कडेला अडकून बसलं होतं. त्यामुळं ते पाण्याबरोबर वाहतही नव्हतं, पण ते पाण्याच्या धक्क्याबरोबर त्याचं चिमुकलं शरीर मागे पुढे हालायचं. मी ते जनाला दाखवलं आणि विचारलं, मेलेलं मांजर हलतं कसं? हे वेडा, तो म्हणाला, ते काय आपणहून हलतंय का? ते झिजून झिजून जाईल, पण त्याला हलता येणार नाही. अरे ते मेलय पाण्यात घुसमटून. घुसमटून म्हणजे? म्हणजे गुदमरलं, श्वास घेता येईनासा झाला. आपण नाही का एखादं बंद पेटीत बसलो तर आपल्याला श्वास घेता येणार नाही, आपण मरून जाऊ. मी विचारात पडलो, मरून गेल्यावर आपल्याला काय वाटेल? आईला काय वाटलं असेल? मरताना, मेल्यावर? मेल्यावर बहुधा काहीच वाटलं नसेल. पाण्याबरोबर मागं पुढं होणाऱ्या त्या मांजराच्या पिल्लाला कुठं काय वाटत होतं? मेलेल्यांना काही वाटत नाही. वाटलं तरी सांगता येत नाही, काहीच करता येत नाही. म्हणजे मेलेल्या लोकांना मुळीच घाबरायला नको. ते आपल्याला काहीच करू शकत नाहीत. आई मेल्यामुळं माझा एक फायदा झाला. मला आजीकडेच राहायला मिळालं, शहाडला. त्याची काय मज्जा झाली की माझ्या जन्माबरोबर आई वारली ना, म्हणून अण्णांच्या डोक्यानं घेतलं की मीच आईला मारलं. अण्णा म्हणजे माझे वडील. एखाद्याला मारायचं म्हणजे काय प्रकार असेल आणि मी मारलं म्हणे, अगदी जन्मानंतर थोड्याच वेळात. एखाद्या तान्ह्या बाळाला सुद्धा मारता येतं म्हणायचं तर मी आईला मारलंच होतं की, निदान अण्णा असं म्हणायचे. तर अण्णा माझ्यावर भयंकर संतापले. आईला मारणाऱ्या या मुलाचं मला तोंड देखील बघायचं नाही असं म्हणाले. आणि मला इथंच आजीकडे टाकून चालते झाले, मुंबईला. हे सगळं मला नंतर आजीनं सांगितलं. सांगताना तिच्या डोळ्यात चक्क पाणी आलं. नंतर अण्णांचा माझ्यावरचा राग थोडा कमी झाला. कदाचित ते इथं शहाडला आले असताना सगळा वेळ छोटा विलकूच आलेला होता म्हणून असेल. पण ते मला मुंबईला न्यायला तयार झाले, म्हणजे त्याच तयारीनं ते आले होते. पण आजी म्हणाली, राहू दे अजून माझ्याचकडे, लहान आहे पोर, तिकडं त्याची आबाळ होईल. तशी अण्णा मला न घेताच परत गेले. त्यावेळी मला उलट मजाच वाटली. शहाड छोटंसं गाव आहे, पण मस्ती करायला खूप छान. शाळेत जायचो मी, पण सक्ती नव्हती. रात्री लवकर झोपून जावं, सकाळी वाटेल तितका वेळ लोळत पडावं. मित्र जमवून खूप गंमत गंमत करावी आणि आजीनं लाडानं दिलेला चांगला चुंगला खाऊ चिक्कार खावा. आजी कधीच रागवत नसे माझ्यावर. तिला थोडा राग येतोय असा नुसता संशय जरी मला आला ना, तरी माझे डोळे भरून यायचे. ती लगेच विरघळून मला पोटाशी धरायची आणि वर साखर पेरलेली साय, नाहीतर राजगिऱ्याची वडी, नाहीतर असलंच काहीतरी द्यायची. अण्णा येऊन गेले त्याला 2 वर्ष झाली. अण्णा परत फिरकले नाहीत. मला वाटतं माझी कटकट आयतीच टळली म्हणून ते खुश झाले असावेत. पण आता मला या शहाडचा कंटाळा आलाय. मला खरं म्हणजे मुंबईला जायचंय अण्णांकडे. मुंबई म्हणजे खूप गंमत असते म्हणे. आमच्या घरापलीकडचा मोंडकरांचा राघव सांगायचा. तो मुंबईला 2 महिने राहून आला होता. मुंबईतले मोठमोठे रस्ते, दुकानं, मोटारी, सिनेमा सगळ्यांचं वर्णन करीत होता. नाहीतर आमचं अंधार शहाड संध्याकाळ झाली की नुसतं चिडीचूप व्हायचं. जिकडे तिकडे काळोख पसरायचा, अंधाऱ्या सावल्या आणि त्यात किरकिरणारे रातकिडे. बस, आपण बुवा मुंबईला जाणारच, मोठा विलकू म्हणाला. पण कसं? मी विचारलं. मोठ्या विलकूनं फक्त डोळे मिचकावले. काय रे, स्वतःशी बडबडतोस की काय तू? मोडकरांचा राघव म्हणाला आणि जोर जोरानं हसायला लागला. विलकू वेडा झाला, विलकू वेडा झाला म्हणून टाळ्या पिटायला लागला. मला त्याचा असा संताप आला, पण काय करणार? मी मोठ्या विलकूशी बोलत होतो हे काय मला त्याला सांगता आलं नसतं. त्याला मुळे ते समजलंच नसतं. शिवाय ते तर आमचा कोपीत होता ना. पण या चोंबड्या राघवला कधीतरी धडा शिकवलाच पाहिजे. मोठा विलकू फणफणत म्हणाला, फारच हुशारी करतो लेकाचा.
मी त्याला कसं बसं गप्प बसवलं, पण मोठा विलकू असा चटकन गप्प बसणारा नव्हता. तो मला दररोज आठवण करून द्यायचा, राघवचं काय करायचं. राघव शाळेत माझ्याच वर्गात होता, अभ्यासात हुशार होता, त्याचा नंबर माझ्यावरती असायचा. पण त्यासाठी तो इतका आखडायचा, प्रत्येकाला हुशारी दाखवायचा, मास्तरांच्या पुढे पुढे करायचा. मला हे अगदी आवडत नसे, पण मला काहीच बोलता यायचं नाही. त्यातून तो राहायचा आमच्या घराच्या अगदी जवळच, मागच्या बाजूला. त्यामुळे दुपारी खेळायला तो आमच्या इथेच यायचा. त्यांच्या घरात चिक्कार माणसं होती, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी दुपार झाली म्हणजे जेवून हातावर पाणी पडल्याबरोबर तो आमच्या इथं यायचा. आमचं घर कमालीचं मोठं होतं आणि त्यात आम्ही दोघंच राहायचो, मी आणि आजी. घरभर फिरून पाय दुखतात अशी तक्रार करायची आजी. इतकं आमचं घर मोठं होतं. अंगण, ओटा, देवघर, आणखी चिक्कार खण, शिवाय वरती माडीवर अगदी एका टोकाला अडगळीची खोली होती. अडगळीच्या खोलीत काय काय गमती होत्या. एक एक काय पाहिजे ते तिथं पडलेलं असायचं. फुटकी गळकी भांडी, गंजलेल्या ट्रंका, एक लाकडी पाळणा, 2 अगडबंब लाकडी पेट्या, फाटकी पुस्तकं. सगळ्यांवर धुळीचा जाड थर पसरलेला होता आणि कोपऱ्या कोपऱ्यात कोळीश टक लोंबत होती. तसं आमचं सगळं घरच इतकं जुनाट होतं. भिंती उखडलेल्या आणि पायऱ्या तुटलेल्या. वापर नसल्यामुळे खोल्या तशाच धुळीनं भरून गेल्या होत्या. कौलांमधून गवत वाढलं होतं. गावच्या वेशीवर एक पांढऱ्या जटा लोंबत असलेली वेडी थेरडी बसायची. तिच्यासारखं आमचं घर दिसायचं बाहेरून. आता दिवसा देखील काळोख असायचा आणि संध्याकाळी 1-2 दिवे. त्या थेरड्या वेडीचे डोळे लुकलुकल्यासारखे चमकायचे. पण लपाछपी खेळायला काय मस्त जागा होती. लपायला पाहिजे तेवढी ठिकाणं आणि काळोख. शिवाय जागोजागी दारं. एका बाजूनं पळावं आणि खुशाल दुसरीकडून प्रकट व्हावं. सुट्टीच्या दिवशी आम्ही चिक्कार मजेत लपाछपी खेळत असू. खूप आरडाओरडा, धावा धाव, हसणं, खिदळणं बोलतीच गंमत. आमचा कंपू ठरलेला होता. मुलं मुली मिळून 8-10 जण होतो आम्ही. त्यातच तो मोंडकरांचा राघव नाही का, तो पण होता. एके दिवशी काय गंमत झाली. आम्ही खेळत असताना मोठा विलकू आला. दावतरांच्या मंजूवर राज्य आलं होतं. मैनीने तिचे डोळे झाकले आणि बाकीचे सगळे लपायला गेलो. सगळे लपायला जागा शोधत असताना मोठा विलकू माझ्या कानात कुजबुजला, राघवची गंमत करूया का. नको विलकू, उगाच काहीतरी करू नकोस, राघवची आई रागावेल. मी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण मोठा विलकू माझा ऐकणार नव्हता. तो कुणाचंच कधी ऐकत नसे आणि मलाही ते ठाऊक होतच. तो हसला आणि म्हणाला, तुला आठवतंय आज सकाळी शाळेत तो काय सांगत होता तुझ्याविषयी. मला आठवत होतच. सकाळी मुलांचा एक घोळका जमवून तो त्यांना माझ्याविषयी हलक्या आवाजात काहीतरी सांगत होता. ते सगळे माझ्याकडे पाहून हसत होते, कुजबुजत पण होते. बहुधा तो त्यांना सांगत असावा की विलकूला वेड लागलंय. तो स्वतःशीच बोलतो की त्याला आम्हा तिघा विलकूंचं गुपित समजलंय. आपलं गुपित कोणालाच कळता कामा नये. मोठा विलकू म्हणाला. मी नुसती बावळटासारखी मान डोलावली. मोठा विलकू राघव जवळ गेला. राघव लपण्यासाठी जागा शोधण्याच्या गडबडीत होता. मोठा विलकू त्याला म्हणाला, इकडे ये, तुला मस्त जागा दाखवतो लपायला. राघव खिदळतच बरोबर गेला. 2 जण माडीवर गेले. पलीकडच्या खोलीत अडगळीच्या. काय मस्त जागा आहे. राघव आनंदानं ओरडला. इकडे बघ, एक गंमत आहे. मोठा विलकू म्हणाला. त्यानं तिथल्या अडगळीतली एक मोठी लाकडी पेटी उघडली. तिच्या झाकणाचा कर्र आवाज झाला. खोलीतल्या शांततेत तो केवढा तरीच वाटला. बस आत लवकर, कोणाला पत्ता नाही लागायचा, तू बिलकुल सापडायचा नाहीस, मोठ्या विलकूनं सांगितलं. राघव खिदळतच पेटीत जाऊन बसला. मोठ्या विलकूनं पेटीचं झाकण लावून घेतलं. एवढ्यात खोलीच्या दारात कुणाची तरी चाहूल लागली. कोण आहे?
मोठ्या विलकून विचारलं. उत्तर काही मिळालं नाही. जवळच एक मोठा खिळा पडला होता. कधीपासून तो तिथं होता कोण जाणे. फार गंजून गेला होता. मोठ्या विलकून तो पेटीच्या कडीत अडकवून टाकला आणि तो माडीवरून खाली आला. मी जेमतेम दारामागे लपलो. एवढ्याच सुट्ट्यो झालं. मी पटकन सापडलो. दावतरांच्या मंजूनं एकेकाला पोटापट शोधून काढलं. सापडले नाहीत फक्त दोघे. एक सोनाराचा जना आणि दुसरा राघव. म्हणजे दोघांना कसून शोधू लागली. गड्या गड्या येऊ नकोस, गड्या गड्या ये ये असं 100 वगैरे वेळा झालं. एवढ्यात मंजीची नजर चुकवून जना कुठूनचा आला आणि भुजाला शिवला. राहता राहिला राघव. कितीतरी वेळ तो येईच ना. सर्वांना माहीत होत्या तेवढ्या सगळ्या जागा शोधल्या. राघव सापडलंच नाही. सगळे त्याला हाका मारून दमले. बाहेर ये, तुला पकडणार नाही असं वचन देखील मंजीनं मोठमोठ्यानं ओरडून दिलं. अगदी शपथ सुद्धा घेतली. पण ज्याचं नाव ते राघव काही बाहेर आलाच नाही. शेवटी सगळे कंटाळले. राघव न सांगता खेळ अर्धवट टाकून घरी निघून गेला असणार म्हणून त्याच्यावर रागवले. आता पुन्हा कधी त्याला खेळात घ्यायचं नाही असं पण सर्वांनी ठरवून टाकलं. मोठा विलकू काहीच बोलला नाही. मग मी तरी कसं बोलणार. खेळ पुढं चालू झाला. संध्याकाळी जेव्हा मुलं घरोघर गेली तेव्हा मी मोठ्या विलकूला बाजूला येऊन विचारलं. मोठ्या विलकू, राघव निघाला असेल का रे पेटीतून? मॅडचेस, निघेल कसा? पेटीला बाहेरून कडी लावलीये, खिळा घालून जाम बंद केलीये. मोठा विलकू म्हणाला. पण मग तो ओरडला कसा नाही? ओरडला असेल, आपल्याला काय माहित. बंद पेटीतून ओरडलेलं बाहेर ऐकू येतं का? आणि आलं समजा थोडस तरी, त्या पलीकडच्या खोलीतलं माडीवरून खाली कसं ऐकू येणार सांग? तर अशी गंमत झाली होती. राघव पेटीच्या बाहेर येऊ शकणार नव्हता. तो कधीच मरून गेला असेल. विलकू नाक खाजवीत म्हणाला. कुदमरून? म्हणजे ते मांजर श्वास घेता आलं नाही म्हणून मेलं तसं? म्हणजे राघव आता कधी चिडवणार नाही? माझ्याकडे बोट दाखवून हलक्या आवाजात कुजबुजणार नाही, मला वेडा म्हणणार नाही, येता जाता हुशारी पण करणार नाही? अर्थात नाही. मोठा विलकू खांदे उडवीत म्हणाला. मेलेली माणसं काहीच करू शकत नाहीत. माझ्या आईसारखी आणि त्या मांजराच्या पिलासारखी, पाण्यात मागे पुढे हेलकावे खाणाऱ्या आणि त्या प्रेतासारखी. एवढी आग लावली, चटके बसले तरी हाय देखील न करणाऱ्या प्रेतासारखी. मला खूप मोकळं वाटलं. उद्या शाळेत आपल्याला कोणी चिडवणार नाही अशी खात्री असली म्हणजे किती मस्त वाटतं नाही? तू खूप छान आहेस मोठा विलकू. मी त्याला मिठी मारून म्हटलं. इतका चांगलायस, इतका चांगलायस, तो मला खूप खूप आवडतोस. मोठा विलकू नुसता हसला. रात्री मोडकरांकडे एकच गोंधळ उडाला. मंडळी कंदील घेऊन, टॉर्च घेऊन निरनिराळ्या दिशांना निघालेली दिसली. बहुतेक ती राघवला शोधित असावीत. मी थोडा वेळ ओटावर अंधारातच त्यांची गंमत पाहत उभा राहिलो. मग त्यांच्यापैकी 2 जण आमच्याच घराच्या दिशेनं यायला लागले. तेव्हा मी घरात जाऊन पर्वचा म्हणायला बसलो. कान मात्र त्या मंडळींची चाहूल घेत होते. मंडळी आत आली. आजीकडे चौकशी करू लागली. बोलण्यात माझं नाव आलं तेव्हा मी पर्वचा थांबवला. एवढ्यात आजीनं मला बोलावलं. विलकू बाळा, यांचा राघवला पाहिलंस का रे तू? आजीनं विचारलं. मी काय उत्तर देतो याकडे त्या मंडळींचं सगळं लक्ष लागून राहिलं होतं. दुपारी पाहिलं होतं, मी म्हटलं. लपाछपी खेळताना तो मध्येच निघून गेला असं सगळी मुलं सांगतायत. त्यांच्यापैकी राघवचा मोठा भाऊ म्हणाला. सापडला की कळवा बरं आम्हाला. आजीनं त्यांची बोळवण केली. कायतरी मेला जीवाला घोर. ती पुटपुटली. मी शांतपणे देवासमोर जाऊन बसलो आणि शुभं करोति कल्याणम म्हणू लागलो. रात्रभर मोडकरांची माणसं राघवला शोधत होती. सगळ्या गावभर ती पाहून आली. विहिरी, डोह सगळं बघून झालं. पोलीस स्टेशनवरही वर्दी दिली. पण राघव अर्थातच नाहीच मिळाला.
राघवची आई वेड्यासारखी त्याला हाका मारत राहिली, पण राघव उत्तर देऊ शकला नाही. त्याला आता काहीच करणं शक्य नव्हतं. नुसतं बसून राहायचं लाकडी पेटाऱ्यात. मध्यरात्री एक भानगड झाली. मोठा विलकू गेला आणि छोटा विलकू आला. माझ्याकडून अर्थातच त्याला सारा प्रकार कळला आणि एकदम तो आपल्या भीतीनं लटलटा कापायला लागला. रात्रीमध्येच बाहेर जावं लागायचं. त्यानिमित्तानं मी त्याला बाहेर घेऊन गेलो. त्याची खूप समजूत घातली. कसा बसा शांत झाला. आम्ही परत येऊन झोपलो. मध्ये छोट्या विलकूला जाग आली. मला म्हणाला, ऐक, माडीवरून कोणीतरी खाली उतरून येतंय. नक्की तर राघवच असणार. मी त्याच्या बडबडीकडे लक्ष नाही दिलं. उलट त्याला बजावून ठेवलं. हे बघ, मेलेली माणसं माडीवरून खाली उतरू शकत नाहीत, हे तुला चांगलं माहितीये. तरी थोड्या वेळानं पुन्हा त्यानं मला उठवलं. म्हणाला, वरती पेटीचं झाकण उघडल्याचं आता ऐकू आलं मला. कर्र असं. क्षणभर मला ते खरंच वाटलं. दुसऱ्या क्षणी मला आपल्या वेडेपणाचं हसूच आलं. राघवला पेटीचं झाकण उघडता येत असतं तर त्यासाठी तो इतका वेळ थांबला असता का? आणि इतक्या दूरच्या खोलीतली करकर इथवर ऐकू येणं शक्य तरी होतं का? शेवटी मी छोट्या बिलकुला दमच भरला. म्हटलं, हे बघ, राघव आता जिवंत नाही, तेव्हा त्याला काहीही करता येत नाही. आणि तुला हे जे काही ऐकू येत असं वाटतं ते सगळे निव्वळ भास आहेत, भास. राघव आता कायमचा त्या पेटाऱ्यात पडून राहणार. कुणालाही तो तिथं आहे हे कळायचं नाही. तू मात्र घाबरू नकोस आणि काहीतरी बडबड करू नकोस, नाहीतर सगळ्या लोकांना हे कळल्याशिवाय राहणार नाही. मी इतकी समजूत घातली तेव्हा तो कसा बसा झोपला. पण तरी रात्रभर त्याला चांगली झोप लागलीच नाही. पण सकाळ झाली तेव्हा तो खूपच हुशारला. दिवसभरात त्याला फारशी भीती वाटली नाही. मोंडकर मंडळींचा शोध चालूच होता. मोंडकर बाई एकसारख्या ऊर बडवून रडत होत्या. काही गंमत आहे पहा. राघवला आई होती तर आता राघवच नव्हता. मी होतो पण माझ्यासाठी रडायला आईच नव्हती. म्हणा मला आई हवीच होती कशाला. मला मोठा विलकू होता आणि छोटा विलकू देखील होता, मग आई कशाला हवी आहे. तो सबंध दिवस मी मोठ्या विलकूची खूप वाट पाहिली, पण तो आलाच नाही. रड्या छोटा विलकू तो मात्र दिवसभर माझ्या बरोबर होता. त्याची भीती थोडीशी कमी झाली होती खरी, पण तरी कटकट चालूच होती. दुसऱ्या रात्री देखील तो नीटसा नाहीच झोपला. मला त्याची काळजी वाटायला लागली होती. मी एकसारखा मोठ्या विलकूची वाट पाहत होतो. तो यायच्या आत या छोट्या विलकूनं कुठे काहीतरी बोलून घोटाळा केला तर? तरी 1-2 वेळा आजीनं विचारलंच, काय रे विलकू, बरं नाही का वाटत? तोंड उतरलेलं दिसतं बाबाचं. मी छोट्या विलकूला तोंड बंद ठेवायला लावलं, अगदी कच्चमपैकी. मग आजीच पुढं म्हणाली, साहजिकच आहे, तुझ्याशी रोज खेळणारा मुलगा एकाएकी गेला म्हणजे वाईट वाटल्याशिवाय थोडंच राहतं. काय झालं असेल बापड्याचं, पडला असेल कुठंतरी. मला जवळ घेऊन ती म्हणाली, तू सांभाळून राहा हो जीवाला, जाऊ नको हा पाण्याबिण्याजवळ. तशी छोट्या विलकूचे डोळे परत पाण्याने भरून आले. रड्या कुठला. पण लोकांना आवडतात बुवा असली रडकीच मुलं. आजीनं लगेच त्याला उगी उगी असं म्हणून थोपटलं. तिसऱ्या दिवशी एकदम एक लफडं आलं ना. सोनारांचा जना मला हळूच म्हणाला, काय रे विलकू, तुमच्या माडीवरच्या अडगळीच्या खोलीत त्या लाकडी पेटाऱ्यात काय ठेवलंय रे? त्याचा प्रश्न ऐकला आणि माझ्या अंगावर शहारे आले. कुठला पेटारा? मी काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं. तो रे, त्या दिवशी आपण लपाछपी खेळत होतो ना, तेव्हा नाही का, राघव गेला त्या दिवशी रे, तेव्हा तू ती पेटी उघडली होतीस. नाही म्हणू नकोस, मी पाहिलं होतं तुला बंद करताना. म्हणजे कुणीतरी येऊन गेल्याचा भास झाला तो. हाच होता खरा. हा चोंबडा जना त्यावेळी वर आला होता. त्या पेटीत काय ठेवता तुम्ही? खडे. अचानक उत्तर आलं. मी चकित झालो. हो हो, मोठा विलकू आला होता. हा,
मला हायसं वाटलं. 2 दिवस वाट पाहिल्यानंतर आज कुठं हा मोठा विलकू हजर होत होता. कसले खडे? जनानं बावळटासारखं विचारलं. तुला माहित नाही? मोठा विलकू सहजपणे म्हणाला. आपलं ते औदुंबराचं झाड आहे ना, ते डोहाजवळचं, त्याच्या मुळाशी चिक्कार रंगीत खडे असतात. खूप किंमत येते म्हणे त्यांची. मी जमवतोय ते. चिक्कार जमले की मुंबईला अण्णांकडे पाठवून देणार. पुष्कळ पैसे मिळतील. मी थक्क होऊन ऐकत राहिलो. थापा देखील इतक्या सुंदर सुचतात मोठ्या विलकूला. आता एवढं सांगितल्यावर काय बिशादे जनाला कसला संशय येण्याची. पण जना म्हणजे जना असतो. तो म्हणाला, मला दाखवशील पेटीतले खडे? हो. मोठा विलकू हे देखील अगदी सहज सांगून गेला. आत्ताच दाखवतो. नाहीतरी माझी वेळ झालीच आहे औदुंबराकडून खडे आणायची. तूही चल की माझ्या बरोबर. सुटलो. म्हणजे निदान खरोखर पेटी उघडून दाखवायला नको. मात्र पुन्हा कुणाला सांगायचं नाही बरं का. मोठ्या विलकूनं ताकीद दिली. आपलं दोघांचंच गुपित. तुला हवे तर घे खडे, पण आणखी कुणाला कळलं तर माझ्या वाट्याला काही शिल्लकच राहायचं नाही रे. नाही रे, कुणाला नाही सांगत, हाय शपथ. जनानं कबूल केलं आणि तो औदुंबराकडे जायला तयार झाला. संध्याकाळच्या सावल्या आता दाटायला लागल्या होत्या. सगळीकडे शांत झालं होतं. लांबवर कुठेतरी घरी परत येणाऱ्या गुरांना दिलेल्या हाळ्या ऐकू येत होत्या, तेवढंच. औदुंबर पाण्यात पाय पसरून होता. त्याच्या बाजूला एक लहानशी घळई तयार झाली होती. दोन्ही बाजूंना कपाऱ्या होत्या आणि मध्ये डोह तयार झाला होता. डोह खोल होता. आता काळोख पडू लागल्यामुळे त्याचं हिरवगार पाणी काळं कुट्ट्या दिसायला लागलं होतं. इथं आहेत खडे, माझ्या मागून सावकाशी ये, मोठा विलकू म्हणाला. तोल सांभाळत जना त्याच्या मागून गेला. मोठा विलकू खाली बसला, औदुंबराच्या एका जाडजूड मुळाला धरून. त्याच्या पलीकडे कपारी तुटली होती आणि काळभोर पाणी खालून वाहताना दिसत होतं. जना देखील खाली बसला. या मुळाखालची माती उकर, मोठा विलकू म्हणाला. जना माती उकरू लागला. मोठा विलकू उठून उभा राहिला आणि अगदी सहजपणे पण जोरात त्यानं जनाला एक मोठा धक्का दिला. जना बसल्या बसल्याच कोलमडला. तो थेट कपारीवरून एकदम खाली. त्याला किंकाळी मारायला देखील वेळ मिळाला नाही. मोठा विलकू कपारीच्या टोकाशी गेला आणि औदुंबराच्या आधारानं त्यानं हळूच वाकून पाहिलं. काळ्या भोर पाण्यात तरंग दिसत होते, होते, नव्हते, एवढंच. बस. हात झटकीत तो मला म्हणाला, आत्ता कुणालाच कळायचं नाही की आपल्या त्या पेटाऱ्यात काय. हा, बरोबर. आता तो गेला, बुडाला. पाण्याबरोबर त्याचं शरीर आता हेलकावेखात राहील, त्या मांजराच्या पिलासारखं. तो मेला. आता तो बोलणार नाही, कुणाला सांगणार नाही की आपण विलकूला पेटी बंद करताना पाहिलं. ते कुणालाच कळून चालायचं नाही. आता काळोख फारच दाटला होता. अशा काळोखातून डोहाजवळून जाताना कुणालाही भीती वाटली असती, पण मोठ्या विलकूला ही गोष्ट मुळीच ठाऊक नव्हती. मी घरी आलो तेव्हा चिक्कार उशीर झाला होता. माझी नक्कीच काळजीत पडली होती. दिवे लागणीच्या वेळी मी घरात नसलो की आजीच्या जीवाची काय घालमेल होत असे ते मला माहित होतं. पण घरात पाऊल टाकलं तर काय, सगळीकडे सामसूम. घरात दिवा सुद्धा लावलेला नव्हता. मी तडक स्वयंपाकघरात धावलो. भराभरा सगळे खण धुंडाळले. पण छे, आजीचा पत्ताच नव्हता. गेली कुठं आजी? मला घरी परतायला उशीर झाला म्हणून शोधायला बाहेर पडले की काय ही? मी पुन्हा एकदा सगळीकडे पाहिलं. माझघर, सोपा, मधली खोली, देवघर. छे, खाली तर नाहीच. मग माडीवर? मी तसाच पळत वर गेलो, थेट आडगळीच्या खोलीपर्यंत. आणि जे दिसलं त्याने मी 3 फूट उडालोच.
अडगळीच्या खोलीत आजी स्तब्ध उभी होती आणि तिच्या समोर तो लाकडी पेटारा होता. हो हो, तोच. त्याचं झाकण उघडलेलं होतं आणि आतल्या सामानाकडे आजी डोळे फाड फाडून बघत होती. श्श्श, आवाज करू नको, मोठा विलकू अचानक येऊन म्हणाला. आजीने पाहण्याच्यात आम्ही पाय न वाजवता खाली आलो. आता काय करायचं, मी मोठ्या विलकूला विचारलं. तो काहीच बोलला नाही. तसाच स्वयंपाकघरात गेला आणि पळत पळत परत आला. त्याच्या हातात रॉकेलची बाटली होती. भराभर तो माडीच्या पायऱ्यांवर रॉकेल ओतत गेला. तसाच परत खाली आला. काडी पेटवली आणि रॉकेलला लावली. लाकडी पायऱ्यांनी धडाडून पेट घेतला. माडी पुरी पेटल्याची खात्री होताच मोठा विलकू घराबाहेर पडला. रडत रडत मोडकरांच्या घराशी पोहोचला तो छोटा विलकू. आग 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 असं ओरडत तो धापा टाकीत होता. हुंदक्यांमधून त्याचं बोलणं समजून घेऊन लोक घराशी आले. तोवर माडीची राख रांगोळी झाली होती आणि घराच्या उरलेल्या भागात आग पसरू लागली होती. मोणकरीणबाई छोट्या विलकूला जवळ घेऊन कुरवाळीत होत्या. राघवच्या आठवणीनं त्यांना हुंदके आवरत नव्हते. छोट्या विलकूला पोटाशी धरून त्या पुन्हा पुन्हा म्हणत होत्या, आई वेगळं, गरीब पोर. आता तर बापड्याची आजी देखील गेली, बिचारा ग बाई. पण त्या रात्री मोठा विलकू विलक्षण खुशीत होता. उद्या अण्णांना यावंच लागणार होतं. त्याला मुंबईला घेऊन जावंच लागणार होतं. शहाड सारख्या छोट्या गावात करून करून तो काय करणार. मोठ्या विलकू सारख्या हुशार मुलाला मुंबईत मात्र खूप काय काय करता येणार होतं. ही होती आपली आजची कथा, लपाछपी. खरं तर ही कथा वाचून मला भयंकर भीती वाटली. विकृती जी काय आपण म्हणतो, लहान मुलांमध्ये सुद्धा ही असूच शकते. म्हणजे अर्थात ती लहानपणाच्या प्रसंगांमधून आजूबाजूचे लोक आपल्याबद्दल काय बोलतायत, आपल्याला कसं वागवतायत, त्यातून असा ट्रॉमा डेव्हलप होतो आणि त्यातून आपण स्वतःला डिफेंड करण्याच्या, वाचवण्याच्या मेकॅनिझम्स, पद्धती शोधून काढतो. त्यातलाच हा एखादा प्रकार असावा. मल्टिपल पर्सनॅलिटी वगैरे आपण मला काही त्यातलं फार माहीत नाही, पण तरी पण मला असं वाटलं की ज्या ज्या वेळी ज्या ज्या गोष्टीने ज्या ज्या व्यक्तिमत्वाने त्याचं काम होईल अशी त्याने 2-3 व्यक्तिमत्व स्वतःच्या आत दडवून ठेवली आहेत. आणि ज्यावेळी ज्याचं काम होईल त्यावेळी तो त्या व्यक्तिमत्वाला त्याच्यातून स्वतःमधून बाहेर काढतो आणि ते काम करून घेतो आणि असं सोयीस्कररित्या त्याचं व्यक्तिमत्व त्याने घडवलेलं आहे. अशा फार भयंकर गोष्टी असतात आणि मला अशा गोष्टींची विशेष भीती वाटते. सायकोलॉजिकल थ्रिलर्स आपण ज्याला म्हणतो त्याची. पण मी आशा करते की कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल, कारण प्रचंड सुंदर कथा आहे खरं तर आणि मानवी भावनांविषयी आपल्याला खूप चांगलं योग्य पद्धतीने उलगडून दाखवते. म्हणजे लहान मुलांच्या मनात सुद्धा इतकं काहीतरी टोकाचं आणि भयंकर असू शकतं, हे आपल्याला या कथेमधून कळू शकतं. मी आशा करते की तुम्हाला वाचन आवडलं असेल आणि तुम्ही ह्या कथासंग्रहाला खूप छान प्रतिसाद देताय. असाच तुमचा प्रतिसाद मला सतत मिळत राहू देत. इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही नक्की कनेक्ट करा, कारण मी एक नवीन उपक्रम इंस्टाग्रामवर सुरू केलेला आहे. छोट्या छोट्या लेखांचं वाचन मी सध्या इंस्टाग्रामवर करते आहे. त्यामुळे तुम्ही नक्की इंस्टाग्रामवर फॉलो करा. तुम्हाला त्याचाही त्या कॉन्टेंटचाही अनुभव नक्कीच घेता येईल. आणि भेटूयात लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.